किती छान वडापाव खात आहे. गरम गरम वडापाव सुरू आहे खाणं. छान आहे पण खूप गरम झालं. उलट बर्थडेला जास्त काम करायचं. हा मग काय. केक फोडायला. पण तुम्ही 3 लोक आहेत आणि 3 लोकांमध्ये 2च गिफ्ट दिले मला तू. हॅलो एव्हरीवन, कसे आहात सगळे? मी आशा करते तुम्ही सगळे मस्त मजेत असाल. आम्ही पण छान आहोत, मस्त आहोत. आज आहे 17 मे आणि आज ठरवलं होतं आम्ही की आज कारण खूप कमेंट्स येत आहेत की तुम्ही होम टूर कधी करणार आहात, नवीन घर काय काय चेंजेस केले ते काय काय चेंजेस केले ते कधी दाखवणार. तर आम्ही आज ठरवलं होतं की आज रेकॉर्ड करूया, व्हिडिओ बनवूयात. परंतु दिवसभर पाऊस पडतोय, आभाळ आले आणि झाकळून आले, त्यामुळे ना लाईट नाही आहे चांगली फ्रेश आणि मलाही बरं नव्हतं. आज सकाळपासून खूप डाऊन होते मी, त्याच्यामुळे मग म्हटलं की राहू दे आणि पुढच्या आठवड्यात मग आम्ही विकेंडला जेव्हा आम्हाला सुट्टी असेल तेव्हा आम्ही रेकॉर्ड करू. तर आत्ता संध्याकाळच्या जेवणाला सुरुवात केलेली आहे बनवायला आणि उद्या माझ्या आहोंचा वाढदिवस आहे, त्यामुळे आज त्यांच्यासाठी खास वडापाव करते. त्यांना आवडतो वडापाव आणि शरूला पण आवडतो वडापाव. आणि श्रीमई कुठे गेली? कुठे गेली श्रीमई? बूम. तर दोघींचं इथे खेळणं चालू आहे. आणि हॅपी बर्थडे. वाव, मी थँक खाऊ यू. शकते पण काय करते? तुमच्या बर्थडेचं सेलिब्रेशन आजपासूनच सुरू झालंय. बर्थडे ब्रिंगिंग. आता आम्ही हा फ्लॉवर बुके आणलाय. श्रीमई, तू आणलेलं गिफ्ट तूच खायला लागली. या श्रीमई. तिच्यासाठी त्यांनी गिफ्ट आणलं. आम्हाला तू म्हटली की डॅडीसाठी घेऊयात आपण. अजून पाणी लागेल का जरासं? एक घास खावा म्हणजे ती सगळे खायला मोकळी. नाही, बस 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 मग. नाही, आता आम्हाला कॉफी प्यायची दोघांना. तर दुरुस्तीचं काम चालू आहे. तुम्ही ना बघा. एक मस्त गरमागरम कॉफी तयार झाली आहे. आता परत पाऊस सुरू झालाय, पावसाला सुरुवात झाली आणि हा संपूर्ण आठवडा पाऊस असणार आहे. त्यामुळे हे बघा सगळीकडे ओले चिंब परत उडून येणार. येणार ना. हा संपूर्ण आठवडा झाल्यावरती जोरात पाऊस आला. आम्ही आत्ता घरात पोहोचलोय, 10 मिनिट झाले आणि जोराचा पाऊस सुरू झालाय. टप 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 टप. इथे मी सगळे बटाट वडे बनवून घेतलेले आहेत, म्हणजे मसाल्याच्या टिक्क्या. इथे पीठ छान भिजवलेलं आहे. इथे आपली चटणी तयार झाली आहे, ग्रीन चटणी. इथे शेंगदाण्याची चटणी आहेच. चला आता फक्त तळायचं बाकी आहे, तळून घेऊया. किती छान वडापाव खात आहे. गरम गरम वडापाव सुरू आहे खाणं. छान आहे पण खूप गरम झालं. चांगलं असतं, गरमच खात उलट. जीभ भाजली पाहिजे वडापाव खाता. जास्त गुड वडापाव. छान झालं का? तळलेलं बाहेर काढून दिलं की बाहेर लगेच खायचं. गार झालं मजा नाही. गरम 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 असं तिखट पण लागलं पाहिजे, पोळलं पण पाहिजे. चर चर चर. दुसऱ्या दिवशी टाळे पूर्ण सोलवटलेले असतात. मजा असायची पहिले वडा खायची. छान झालंय का? कमी तिखट केलंय ना? खा आता. थोडीशी तिखट आहे पण थोडंसं तुला वाटणारच तिखट ना, वडापाव आहे तो. हे तिखट असतो. A little longer than a few minutes later. हॅलो, दुसऱ्या दिवसाची संध्याकाळ झाली आहे, 5 वाजलेत. आमच्या दोघांचं ऑफिस संपून आता आम्ही घराकडे निघालेलो आहोत. आता इथून मुलींच्या स्कूलच्या इथे जायचं, त्यांना डेकेअरमधून पिकअप करायचं आणि मग घरी जायचं. असा दिवस मंडे तर पटकन जातो, खूप धावपळ. आणि सकाळी पण आम्हाला झालं नाही ब्लॉग बनवायला. सकाळी पण सगळ्यांचं आवरी, सगळ्यांना ऑफिसला दोघांना निघायचं, मुलींची सगळी तयारी स्कूलची, आणि त्यात अख्खा दिवस गेला. मध्ये अजिबात इकडे तिकडे बघायला होत नाही. बर्थडे तर असा संपून गेला ना कामात दिवस. चांगलं आहे म्हणतात ते कामात गेलं. मला काही मेसेज आला होती की काही सुट्टी का नाही घेतली म्हणून. सुट्टी उलट बर्थडेला जास्त काम करायचं. हा मग काय, वर्ष आपलं पुढं लहान असताना मजा असते, पण जसं जसं मोठे होईल तसं त्या वर्षी वाटतं की अरे आता एक ठराविक एज नंतर ना असं वाटायला लागतं की या वर्षात खूप साऱ्या गोष्टी करा, अचिव्हमेंट्स कम्प्लीट करा असं. बर्थडे मुलांसाठी चांगलं वाटतं. त्यांना जास्त आकर्षण. तेच जातो, मुलींना घेतो आणि मग घरी जाऊन थोडंसं कॉफी वगैरे पिऊया. आज
लवकर आम्ही दोघांनी पण लॉग ऑफ केलं आणि म्हटलं की मुलींना पण पिकअप करूया, म्हणजे संध्याकाळ थोडीशी एकमेकांसोबत घालवता येईल म्हणून. आणि यांनी पण मला पिकअप केलं ऑफिसवरून येता येतं, त्यामुळे आज लवकर पोहोचेल आणि मग मुलींसोबत पण टाईम घालवू, थोडंसं सेलिब्रेशन करू छोटंसं. बाहेर आभाळ आले बघा किती, आता पाऊस पडेल. दिवसभर पाऊस होता, आता पण पाऊस पडण्याची शक्यता आहे. पावसाचं वातावरण. मी भिजलो आज पावसात. बाहेर चाललेलं आल्यावर हा मी चालायला आलो तेव्हा दुपारी म्हटलं थोडंसं वॉक करावं जेवण झाल्यावर. मी बाहेर पडलो तेव्हा पाऊस नव्हता, पण नंतर मी अर्ध्या रस्त्यात पोहोचल्यावर पाऊस सुरू झाला. पूर्ण अर्धा रस्ता पाऊसच होता. पण मी पावसाचं जॅकेट घेऊन गेलो होतो ना, त्याच्यामुळं काय वाटलं नाही. पण पॅन्ट आणि शूज ओले झाले होते पूर्ण. खूप जोरात होता पाऊस. मी पण सकाळी रेनकोट घालून आलते की येताना पाऊस सुरू होतो आणि मग बस स्टेशन पर्यंत जाऊस तर भिजते, त्यामुळे आज मी रेनकोट घेऊन आलते. दादीचा बर्थडे आहे. या लेट्स तर आणि मी हे दादीसाठी बनवणार आहे. मी पण ट्राय करते ओपन करायला. नेहमीप्रमाणे आधी आम्ही ऑप्शन करणार डॅडीला. आणि दादीला बनवू का? हे पण करू डॅडी आला. तेच परत टाक खालचे खालची, त्याच्यात अशी ओही करा बाबाच्या अंगावरती. मला ते कन्फ्युजन. confettiचा डब्बा पण- हा माझीला देखील फोडलं ना त्यांनी असं फिरवायचं, ते फिरून फोडायचं असं फिरवून फोडलं. थँक्यू. बसा आता. सीमा डॅडीला बसू दे. श्रीमयी सर्वरी मम्मी. Happy birthday. You don't know आम्ही काय आणलं. You will be so happy. ते नसतं लावायचं तिथे, फक्त लावायचं. कसे बघते कुकी कधी नाही ना. सीमा तू पण कर डॅडीला ऑप्शन. तिकडून. तिकडून ये ताईच्या जवळ. पोळल ना. कसली जरीची टोपी आणायची कशाला थोडी सध्याची काय Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear daddy. Happy birthday to you. Good job. Wish May God bless you. May God bless you. Happy birthday to daddy. Happy birthday to you. मला ये आता मी दिदीला दिलं, शिमुलीला खाऊ घाल म्हणून तर तिने खाऊन टाकलं होते. तसं ते दिलं अजिबात ही नाही. नमस्ते केक. मी चूज केलं नाही मी चूज केलं मी खाल्लं तिने, मी तिला दिलेलं. सगळ्यांना एक ताटात एक केक तिला मी खाऊ घालायच्या आधी दिलं तर तिने खाऊन घेतलं. ओपन करा. मी नाही बघा करा. अरे बापरे, गिफ्ट आले. टिश्यू पेपर दे का? हा. दादी बी घेतो, दादीला 2 दे. हो बापरे. केक थोडा. पण तुम्ही 3 लोक आहेत आणि 3 लोकांमध्ये 2च गिफ्ट दिले मला. तुझं ह्याच्यात gift कुठे 2 आहे? आहेत, ह्याच्यात 2. केक ह्याच्यात 2 आहेत.
तर मग बघा मग. वाव काय आहे मम्मानी कप होल्डर आहे आता दुसरा पोस्टर आहे कप ठेवाय कॉफीचे. आणि हे काय आहे? ते फ्रेम आहे त्यात, अशीच लावायची फ्रेम पापा. तुम्ही बघू शकता. आणि हे कॉफी होल्डर कॉफीच्या खाली हा कॉफी ठेवायचं. मग होल्डर. आणि ग्लास आहे सगळं. दोन आहे. आणि तुमचा लुंगो कप घे. आणि हे कप आहे माझ्यासाठी. लुंगोचा. मस्त आहे. लुंगोचा. लुंगोचा. Thank you. आता कार्ड मी बनवला. आता काढतायचं. आता केक केक खायचा तुला? काय तुला खायचंय का अर्जंटली? म्हणजे हे लय चिटकवलंय तू आता हे कापावं लागेल कशाने चाकवान म्हणजे फाटल नाही ते पूर्ण. आजी माझी मी काय झालं. You are my star, Daddy. You make me happy. Thank you, Shri Sharwani. Wow, हे काय काय बनवलंय. यातलं वाचायची ना दीदी. डॅडी लिहिलंय. You are my best daddy. चष्मा घाला. Daddy. आता Wow. आता. Happy birthday, Daddy. हॅपी बर्थडे डॅडी. तुझं कुठे आहे? तिने काय नाही काल दिलं होतं ते का? हा काल दिलं होतं तुम्हाला. थँक्यू शिमू. हा छान आहे. छान आहे. अरे किती मस्त केलंय ते. माझं पण काहीतरी आहे पण त्याला दीदीने चिटकवलंय. तिकडे असेल बेडवर असेल, सोफ्यावर. हे केक मध्ये जाईल ते. मी बोर्ड घेते सगळ्यासाठी. ते प्लेट आणायला गेली बोर्ड केक खायला. खाल्ल्याशिवाय जात नाही गेला. खा. ते पापावाला देते. आणि सगळ्यांना खायला सगळ्या ग्लास. एकीकडे शर्वरी आमच्या पुऱ्या लाटते आणि मी तळते म्हणजे पटकन होते. आणि छोटे छोटे पुरे आमच्या शरूचे छान टुंब फुगत आहेत. चहाच्या टम्म फुगणाऱ्या पुऱ्या. आमचं जेवण लागलेलं आहे मस्त. आज पुरी भाजी बनवलेली आहे. नाही चपाती आहे भाजी. पुरी बटाट्याची भाजी, उसळ, नाही, तोंडी चपाती लावाय आणि पापड. भाजी बनवली. होय का? हा तू काय हेल्प केली मला? आम्ही लसूण सोललं आणि मी अजून बटाटा घेतला. थांब बटाटा देते तुला. बटाटा जेवण आटपून आत्ता वर आली आहे मुलींना घेऊन, म्हणजे त्या झोपतील आता. जेवणाचं म्हणजे जेवणाचं झोपण्याचं असं एक टाईम ठरलेला आहे. त्या टायमिंगमध्ये आम्ही त्यांना जेवण असेल, मग त्यांचं झोपणं असेल, ब्रश वगैरे करून. तर शक्यतो कधीच त्यांच्या ज्या वेळा आहेत त्या आम्ही मागे पुढे होऊ देत नाही. ऑन टाईम सगळं खाणं पिणं झालं की मुली थोडा वेळ खेळतात आणि मग नंतर झोपायला वरती घेऊन येते. तर आज थोडीशी लगबग झाली होती, म्हणजे घाई गडबड झाली. तरी 7:20ला आम्ही सगळे जेवायला बसलो. तर शरूने मला हेल्प केली पुऱ्या लाटायला. आणि शरू आता मला खूप साऱ्या गोष्टींमध्ये मदत करत असते, तर खूप छान वाटतं. आणि ती इतके छान पुऱ्या करत होती. प्रत्येक पुरी तिची एकदम टम्म तेलामध्ये फुगत होती, अशी कडक नाही झाली. आणि मग पटकन आमचा सगळा स्वयंपाक आटोपला. छान आम्ही घरी जेवण केलं. आधी आमचा प्लॅन होता की आम्ही बाहेरून जेवण ऑर्डर करणार, परंतु ज्या रेस्टॉरंटचं जेवण आम्हाला आवडतं ते आज मंडे असल्यामुळे बंद होते. त्यामुळे मग पटकन मी म्हटलं की दुसरं काहीतरी जे न आवडतं उगाच मागवायचं आणि खाल्लं जात नाही. तर आणि आज सोमवार त्यामुळे नॉनव्हेज पण खाऊ शकत नाही जर इथून काय मागवायचं असेल लोकल रेस्टॉरंटमधून, तर समोर असल्यामुळे. त्यामुळे मग मी आपल्या घरी पटकन पुरी भाजीचा बेत आखला आणि पटकन जेवण तयार झालं. आणि शरूने पटपट मग नंतर डायनिंग टेबलवरती जेवण मांडलं. तर खूप सारी तिची मदत होते आणि ती पण करते, त्यामुळे मग खूप छान पटकन होऊन जातं. मग आम्ही दोघांनी मिळून पटकन किचन जेवण झाल्यानंतर ना आटोपलं आणि आता मुलींना घेऊन आले वरती. तर त्यांचं आता कुजूबुजू करणं चालू आहे. बहिणींचं थोडा वेळ दंगा करतात आणि मग दंगा करत करत झोपी जातात.
तर खूप छान प्रकारे असं घरच्या घरी आम्ही सगळ्यांचेच बड्डे यावर्षी सेलिब्रेट केले. म्हणजे शरूच्या स्कूलमध्ये दरवर्षीप्रमाणे सगळ्या तिचे फ्रेंड्स असतात त्यांना खाऊ दिला जातो आणि घरी आम्ही तुम्ही तर बघितलं छोटंसं सेलिब्रेशन केलं, कारण शर्वरीने सांगितलेलं की म्हणजे आता तिला कळतं त्यानुसार तिचे ती प्लॅन करत असते. तर जूनमध्ये तिला बड्डेची तिचे जे सगळे फ्रेंड्स आहेत त्यांना बोलवायचं आणि समरमध्ये जर असं ऊन वगैरे असतं त्यावेळेला तिला बड्डे पार्टी करायची आहे, तर असं तिने ठरवलं. त्यामुळे मग म्हटलं की ठीक आहे, कारण की जुलैमध्ये सुट्ट्या लागतात आणि मग सुट्ट्या लागण्याआधी फ्रेंड्ससोबत धमाल मस्ती एक छान ग्रँड पार्टी झाली पाहिजे, असं काय काय तिथं चालू आहे प्लॅन. प्रत्येकजण आपल्या माणसाला छान छान वाटावं, त्याचा हा स्पेशल दिवस त्याला छान त्याने एन्जॉय करावा म्हणून प्रत्येकजणच एफर्ट्स घेत असतं आणि आम्ही छोटेसे एफर्ट्स घेतले. तर आम्ही जास्त यावेळेला डेकोरेशन वगैरे केलं नाही, कारण की आत्ता जस्ट घराला रंग दिला आहे. त्यामुळे सगळ्यांनीच सांगितलं, म्हणजे शरूचे बाबा असतील किंवा शर्वरीला पण कळतं, त्यामुळे तिने पण हट्ट केला नव्हता की असं काय करूया. तिने खूप छान समंजसपणे सांगितलं होतं की यावर्षी मला माझ्या फ्रेंडसोबत जूनमध्ये बड्डे पार्टी करायची आणि कुठे करायची ते तिने सांगितलं. मग त्यानुसार आम्ही तिची बड्डे पार्टी करणार आहोत. तर हाच होता आजचा ब्लॉग. आय होप तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि असे छानचे व्हिडिओ पाहण्यासाठी अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि आपलं घराची सगळ्यांना खूप उत्सुकता आहे की आम्ही काय काय बदल केले ते पाहण्याची. तर यानंतरचा ब्लॉग हा नक्की 100% आपला जे आम्ही बदल केलेले आहेत आणि आता कसं घर दिसते त्यावरतीच करणार आहोत. तर पुढचा ब्लॉग पाहायला विसरू नका. तोपर्यंत सगळे मजेत राहा, स्वतःची काळजी घ्या. बाय बाय.